दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महामेट्रोकडून मेट्रो नियोचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाला सादर झाला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली। आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता नाशिककरांचे स्वप्न असलेले मेट्रो नियो हा प्रस्ताव पुन्हा एकदा समोर आलाय। दरम्यान का रखडला होता प्रकल्प, पाहुयात। 2017च्या महापालिका निवडणुकांपूर्वी दत्तक विधान करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये देशातील पहिला टायर बेस एलिव्हेटेड मेट्रो नियो प्रकल्प नाशिकमध्ये राबवण्याची घोषणा केली होती। महारेल आणि सिडकोच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून मेट्रो नियोसाठी 2 टप्प्यातील मार्गिका, स्थानके, शेडसाठीची जागाही निश्चित करण्यात आली होती। 2020च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 2024 कोटी रुपयांची तरतूदही झाली होती। मात्र या प्रकल्पाला कदाचित राजकीय वळण लागले आणि प्रकल्प रखडला गेला। त्यानंतर आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महामेट्रोकडून मेट्रो नियोचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाला सादर झाला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। दरम्यान नाशिककरांचे स्वप्न असलेले मेट्रो नियोचा प्रस्ताव पुन्हा एकदा समोर आल्याने नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।